काल आम्ही महसूल खात्याच्या वेबसाईटवर देवस्थान इनाम जमिनीचा कायदा हा पब्लिक हिअरिंग करता, जनसुनावणी करता किंवा जनतेचे सजेशन घेण्याकरता किंवा देवस्थान इनाम जमिनीमध्ये देवस्थानाचे म्हणणं ऐकून घेण्याकरता लेखी सादर करण्याकरता काल वेबसाईटवर प्रकाशित केलेला आहे। मी आपल्या माध्यमातून या कायद्यांना कुठल्या पद्धतीने या कायद्यामध्ये सुधारणा केल्या पाहिजे किंवा या कायद्यामध्ये कुठले कलम अंतर्भूत केले पाहिजे, ज्यांना आपलं म्हणणं मांडायचं असेल त्यांनी 1 महिन्याच्या आतमध्ये या कायद्याला सुधारणा कळवाव्यात। देवस्थानाचे हक्क बाधित राहणार आहे, कोणतेही हक्क जाणार नाही। देवस्थानचे कुठले हक्क न जाता देवस्थानाचं प्रोटेक्शन करून शेवटी कुळाचं काय, वहिवाटदाराचं काय, हाही प्रश्न त्या ठिकाणी निकाला काढायचा आहे। आणि त्यामुळं देवस्थान इनाम जमिनीच्या कायद्याला आपण आपल्या माध्यमातून सर्वांना माझी विनंती आहे की त्यांच्या सूचना काही असतील तर कळवल्या पाहिजे। ज्या काही महाराष्ट्रातनं देवस्थान इनाम जमिनीकरता सूचना येतील, सुधारणा येतील आमच्या कायद्यामध्ये, त्या सर्व आम्ही अंतर्भूत करू आणि येणाऱ्या जुलैमध्ये देवस्थान इनाम जमिनीबद्दलचा कायदा महाराष्ट्राचं सरकार या ठिकाणी सभागृहामध्ये आणेल। सभागृहात याची चर्चा होईल आणि मग अंतिम कायद्याला आम्ही त्याचा निर्णय करू। सर, देवस्थानच्या जमिनी काढून घेऊ नयेत अशी मागणी अखिल महाराष्ट्र जे मंदिर संघ आहे त्यांनी केलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे की देवस्थानाचा संपूर्ण जे कारभार आहे तो याच जमिनीतून येणाऱ्या महसुलावर चालतो, त्यामुळे या जमिनी हिरावून घेण्याची भीती आता ते व्यक्त करत आहेत। मी आपल्याला आपल्या माध्यमातून देवस्थान समितीच्या सर्व ट्रस्ट असतील, संघ असेल, त्यांना आश्वस्त करतो, कुठलाही हक्क देवस्थानाचा न जाता यामध्ये जे वाद चालू आहे या वादाला निपटारा केला पाहिजे। देवस्थानचे हक्क कायम ठेवून देवस्थानचे कुठले हक्क बाधित होऊ न देता या ठिकाणी आपण हा कायदा आणलेला आहे। त्यामुळं देवस्थानचं म्हणणं काय हे आम्ही ऐकून घेऊ, वहिवाटदाराचं म्हणणं ऐकून घेऊ, कुळाचं म्हणणं ऐकून घेऊ आणि यातून मात्र शेवटचा मार्ग काढू। शेवटी कुणी या ठिकाणी घाबरून जाण्याची गरज नाही। शासन कुठल्याही देवस्थानाच्या जमिनी काढून घेणार नाही। तर तुम्ही